हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण मस्त मजेत आहोत. यू स्माइली कर. आणि याला काजळ लावताना सगळं याने हलवलं आज. तसं आज खूप स्पेशल दिवस आहे. काय आहे आज सगळं तुमच्याशी शेअर करेल. तुम्ही असेच कनेक्टेड राहा. आणि आता आमचं सगळं आवरलं आहे आणि आता आम्ही निघतो आहे डीमार्टसाठी. कारण आम्ही शिफ्टिंग केलं आहे नवीन घरी, म्हणजे रेंटचंच आहे पण नवीन आहे आमच्यासाठी ते. आणि इथे आम्ही ज्या नवीन बेसिक गोष्टी लागणार आहेत त्या आम्ही इथे घ्यायला चाललो आहे डीमार्टला, जसं की पडदे वगैरे. चला तर तुम्ही पण आमच्याबरोबर कनेक्ट राहा. तुम्हाला पण आम्ही डीमार्ट घेऊन चालतो आहे. अँड शी इज निधी, माझी हेल्प करायला आली आहे. थँक्यू सो मच हिला. यू मोस्ट वेलकम. ही टी शर्ट आम्हाला निधी मासीने घेऊन दिली. खूपच क्यूट आहे. कूल किड्स. निधी मासीने नाही, दादीने घेऊन दिली तुला. नाही, निधी माझीने आणली तर निधी माझीने आणली. अँड दॅट इज आवर न्यू पार्किंग. हा, ही आमची 2 व्हीलर आणि ही आमची 4 व्हीलर. फायनली आम्हाला एक प्रॉपर पार्किंग मिळाली. तुरतुर जातोय बघ. चला तर निघूया डीमार्ट करिता. आणि त्याचबरोबर आज आम्हाला थोडं विजय सेल्सला पण जायचं आहे आणि क्रोमामध्ये सुद्धा जायचं आहे. तर बघूया आपल्याला जी वस्तू हवी आहे ती कुठे मिळते, क्रोमामध्ये की विजय सेल्समध्ये. तुम्ही असेच कनेक्टेड राहा. बाहेर भरपूर ऊन होती पण वातावरण म्हटलं तर भरपूर असं थंड होतं. खूप आम्हाला असं टोचणारी ऊन तर अजिबात नाही लागली. आणि आम्ही आमच्या गप्पा गोष्टी करता करता आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो, म्हणजे आम्ही डीमार्टला पोहोचलो. डीमार्टला मोस्ट ऑफ टाईम आम्हाला थोडं सॅटर्डे संडे, आम्ही नॉर्मली सॅटर्डे संडे जातो, तर गेल्यावर थोडासा पार्किंगचा इश्यू होतो. म्हणजे कधी आत लावावं लागतं गाडी, आणि आत लावल्यानंतरसुद्धा तुम्हाला लगेच पार्किंग मिळाली असं नसते. तिथे भरपूर असे लाईन्स पण असतात. त्यात आजच्या दिवशी पण तसंच झालं आमच्याबरोबर. पण फायनली आम्हाला पार्किंग मिळाली आणि ज्या काही गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या त्या घ्यायला आम्ही सुरुवात केली. अवयव गाडीत तसं झोपला होता. जसं त्याला गाडीतनं बाहेर काढलं तसं तो उठून गेला, कारण थोडाफार आवाज पण बाहेर भरपूर होता. आणि त्याला असं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपण शिफ्ट केलं की तो लगेच झोपून उठतो. आणि तो त्याच्या ट्रॉलीमध्ये बसून मस्त एन्जॉय करतो आहे. निधी त्याला घेऊन फिरत होती ट्रॉलीवर, आणि मला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्या मी घेऊन टाकल्या. तुम्ही बघू शकता हा जो डीमार्ट आहे, मोस्ट ऑफ टाईम आम्ही वाघोलीच्याच डीमार्टला जातो. आणि इथे भरपूर साऱ्या व्हरायटीज आल्यात भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये. हे जे अगरबत्तीचं होतं ते मला घ्यायचंच होतं भरपूर दिवसापासून, कारण जेव्हा कधी अगरबत्ती आपण लावतो तेव्हा त्याचा जो अंगारा असतो तो बाहेर पडतो किंवा त्या कापडावर पडतो आणि तो कापड लवकर खराब होतो. म्हणून मला असं एक अगरबत्तीसाठी घ्यायचंच होतं, ते मी घेतलं. प्रीतमला थोडेफार चार्जेबल बल्ब्स घ्यायचे होते. कधी जर लाईट गेली, तसं तर या सोसायटीमध्ये लाईट जात नाही, पण कधी जर गेलीच इन केस तर आपल्याकडे एखाद तरी असावा म्हणून आम्ही ते घेतले. 2 ते 3 बल्ब घेतले त्यांनी. त्यानंतर मला थोडेफार डेअरी प्रोडक्ट्स घ्यायचे होते, ते मी घेतले, चीज वगैरे. आज मला इथे दूध मिळालं नाही आणि दहीसुद्धा मिळालं नाही, कारण भरपूर उशिरा आम्ही गेलो होतो दुपारच्या वेळेस, तर तेव्हापर्यंत ते सगळं संपून गेलं होतं. आणि त्यानंतर आम्ही वरच्या सेक्शनला आलो. वरच्या सेक्शनला येण्याच्या मागचं रिझन होतं की आम्हाला छत्री घ्यायची होती, आणि छत्रीबरोबरच मला एक डबा घ्यायचा होता आणि अव्यूसाठी थोडेफार पॅन्ट्स घ्यायचे होते. पण छत्री तर आम्हाला आमच्या मनासारखी मिळाली नाही. म्हणजे भरपूर व्हरायटीज होते पण भरपूर महाग होते, बजेटच्या बाहेरच होते. म्हणजे 350-400 असे वगैरे होते. मग मी म्हटलं प्रीतमला की मी बाहेर बघितल्या तिथे 150 रुपयात चांगल्या क्वालिटीची पण आपल्याला एक छत्री मिळून जाईल. अवयवीला ते परत खालीच जायचं होतं, कारण तिथे त्याला लिफ्ट दिसत होती. त्याला खाली नव्हतं जायचं, त्याला लिफ्टमध्ये जायचं होतं. जेव्हा कधी लिफ्टमध्ये आपण एंटर करतो तेव्हा अवयवीला भरपूर छान वाटतं, कारण तिथे लाईट्स लागतात, बटन्स दाबायला मिळतात. आणि त्याला घेऊन जाताच तो माझ्या हातूनच खाली निसटला, कारण त्यांनी शूज घातले होते पण ते थोडेसे स्लीप झाले त्याला, आणि तो निसटला आणि त्याच्या डोक्याला थोडं लागलं. मग तो भरपूर रडत होता. मग प्रीतम बोलला की जेवढं घेतलं तेवढंच असू दे, चल आता आपण निघूया. थोड्या वेळाने तो शांतसुद्धा झाला. मग त्यानंतर आम्ही थोडीफार आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि पॉपकॉर्न्स आम्ही सोबतच कॅरी केले. प्रीतमला एवढी प्रचंड भूक लागली होती, कारण तसं मॉर्निंगला नाश्ता आम्ही करूनच निघालो होतो, पण तरीसुद्धा ऑलमोस्ट 2 वाजून गेले होते. आणि प्रीतमच्या जेवणाची वेळ 1 वाजताची असते, तर त्याला थोडीशी भूक लागली होती. त्यामुळे त्यांनी पॉपकॉर्न्स आम्ही जे घेतले होते ते रस्त्यानेच खायला सुरुवात केली. आणि आम्ही आईस्क्रीम आज डीमार्टच्या आतच खाल्ली. त्यांनी आम्हाला अलाव केलं खायला, कारण आम्ही साईडलाच होतो.
अवीने पण आईस्क्रीम खूप एन्जॉय केली, कारण तो पडला होता त्यामुळे तो रडत होता आणि म्हणून मी त्याला थोडीफार आईस्क्रीम दिली आज. म्हटलं चला जायचा वाढदिवस आहे तर तू पण आईस्क्रीम एन्जॉय कर. अवियूला आईस्क्रीम काही खास आवडली नाही, आय डोंट नो वाय, बट घरी तो आईस्क्रीम आवडीने खातो, पण इथे त्याला ती आईस्क्रीम काही आवडली नाही आणि ते थंडगार होतं त्यामुळे त्याच्या दातांना किंवा होटांना लागत होतं, माईट बी म्हणून नसेल आवडली. निधीने आज आम्हाला आईस्क्रीम ट्रीट आणि पॉपकॉर्नसुद्धा तिनेच घेतले होते आणि मग आम्ही मस्त रस्त्याने पॉपकॉर्न खाता खाता एन्जॉय करत करत वॉशिंग मशीन घ्यायला आलो, कारण आम्ही आधीच ठरवलं होतं की जेव्हा कधी आपण शिफ्टिंग करू तर सर्वात पहिले आपल्याला वॉशिंग मशीन घ्यायची आहे. आणि आज माझा वाढदिवस पण आहे, तर प्रीतम बोलला की तुझ्या वाढदिवसालाच आपण वॉशिंग मशीन पण घेऊया. आणि मग इथे आम्ही 2 ते 3 मॉडेल्स बघितले, आमच्या बजेटमध्ये कोणती बसेल आणि त्यावर काही डिस्काउंट होऊ शकतं का हे सगळं बघून मग ही आम्ही फायनल केली, जी की LG कंपनीची आहे आणि ही आम्हाला काहीतरी 20,000पर्यंत पडली आणि 7.5 kgची आहे. ही फायनल करायच्या आधी थोडंफार इश्यू झाला, कारण म्हणजे तेवढ्या बजेटमध्ये बसत नव्हतं जेवढं आम्हाला हवं होतं, पण फायनली त्यांनी थोडंफार डिस्काउंट करून वगैरे ते करून दिलं आम्हाला. त्यानंतर वॉशिंग मशीन आम्ही बुक केली, ती 2 दिवसानंतर आमच्या घरी येईल, ती तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. आणि त्यानंतर आम्ही एंटर केलं मॉलमध्ये, फिनिक्स मॉलमध्ये, कारण आज माझा बर्थडे असल्यामुळे निधीने ऑलरेडी केक घेतला होता रस्त्यानेच आणि ती बोलली की आपण मॉलमध्ये जाऊन मस्त बसूया आणि कुठेतरी मस्त तिथे कट करूया. पण झालं असं की तिला कालच प्रीतमने सांगितलं, पण मी तिला म्हटलं नाही नाही असं काही नाही, माझा वाढदिवस वगैरे नाही आहे, असंच आम्ही नवीन घरी शिफ्ट झालो आहे म्हणून प्रीतमने केक मागवला आहे म्हणून. पण तिने माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि प्रीतमच्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला आणि आज तिला तिच्या घरी पण जायचं होतं, म्हणजे इथूनच तिला आम्ही तिच्या घरी सोडणार होतो. पण असं होतं की आता ती आपल्याला इतकी मदत करायला आली तर तिच्यासोबतच केक कट करावा, तर म्हणून तिने तिच्याकडनंच माझ्यासाठी केक वगैरे घेतला. आम्ही थोडंफार मॉल फिरलो म्हणजे सगळ्यात वर जावं लागतं. आम्ही फिनिक्स मॉलला गेलेलो, खालून 2 ते 3 फ्लोअर नंतर वर जायचं होतं. थर्ड आणि 4th फ्लोअरला जातानाच आम्हाला इथे खूप मोठा असा टेडी बिअर दिसला, म्हणजे ते सजवलेलं होतं, खूप सुंदर होतं आणि अवयू झोपला होता. माझी इच्छा होती की त्याला तिथे उभं करून छान फोटोज घ्यायचे, पण तो झोपून गेला होता, कारण त्याची झोप व्यवस्थित झाली नाही. 2 ते 3दा तो गाडीत झोपला, पण कारण आम्हाला गाडीतून बाहेर उतरावं लागत होतं म्हणून तो उठून जायचा आणि थोडा चिडचिड करायला लागला होता. पण मी म्हटलं प्रीतमला की चल ॲटलिस्ट आपण ते 1-2 फोटोज घेऊन घेऊ. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर टेडी बिअर आहे आणि ते आजूबाजूला सुद्धा खूप छान डेकोर करून ठेवल्या, झाडं वगैरे आहेत तिथे. तर तुम्ही पण जवळपास कुठे राहत असाल तर नक्की इथे व्हिजिट करा फिनिक्स मॉलला. 3rd फ्लोअरला हे डेकोरेशन करून ठेवलं त्यांनी आणि खूपच सुंदर वाटतं, म्हणजे खूपच जास्ती छान वाटतं. आणि तसंही आज माझा बर्थडे होता, तसं तर काही स्पेशल आम्ही कधीच करत नाही वाढदिवसाला, फक्त सिम्पल केक कापतो. बट आज बिकॉज ऑफ निधी आम्हाला इथे यायला मिळालं आणि म्हणजे वाढदिवसाला असं कुठेतरी बाहेर गेलो, छान केक कट केलं, तर एक ती छान मेमरी बनली माझी आणि मला खूप छान वाटलं. आणि तसंही आज मी 29 कंप्लीट केले आणि 30ला एंटर केलं आहे, म्हणजे मी स्वतःलाच 30sमध्ये वेलकम करते आहे. पण मी थोडीशी घाबरली पण आहे, कारण आय डोंट नो वाय, पण मला थोडी भीती पण वाटत आहे. माझे काही स्वप्न होते जे मी आधी 24 असताना डिसाईड केलं होतं की मला माझ्या 30sच्या आधी स्वतःचं घर हवं आहे, जे की मी अजूनपर्यंत पूर्ण नाही करू शकली. शायद म्हणून मला थोडी भीती वाटत आहे की मी 30s आतामध्ये एंटर करते आणि माझं ते स्वप्न अजूनही पूर्ण नाही झालं आहे, बट असो ते होईल नक्कीच पूर्ण. आम्ही आज ऑर्डर केलं होतं मस्त छोले भटुरे, जे की मला खूप आवडतात म्हणून मोस्ट ऑफ टाईम मी छोले भटुरेच मागवते. निधीने तिच्यासाठी पावभाजी ऑर्डर केलेली आणि प्रीतमनी चाट पापडी ऑर्डर केलेली विथ समोसा. त्याला आवडतं, चाटच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात त्या भरपूर त्याला आवडतात. आणि तिथलं ॲम्बियन्स छान होतं. आज थोडीशी गर्दी कमी होती आज, आय डोंट नो वाय, पण गर्दी भरपूर कमी होती. आय थिंक आज मंडे होता त्यामुळे गर्दी कमी होती. आणि आम्हाला वेळेच्या थोड्या आधी निधीला सोडायचं होतं, कारण तिचं शिफ्ट होतं आणि तिला कॅब घ्यायला येणार होती, म्हणून प्रीतम खूप घाई करत होता की दीपिका लवकर चल, बाकी सगळं असू दे, तिचं कॅब मिस नको व्हायला असं वगैरे. आणि ती आपल्यासाठी आली आणि आपल्यामुळे तिचं काही लॉस नको व्हायला हे प्रीतमला भरपूर असं वाटत होतं. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर तिथनं निघालो आणि निघाल्यानंतर बघतो तर काय आम्ही दुसरीचकडे उतरलो आणि आमची गाडी कुठेतरी दुसरीचकडे होती, त्यामुळे आम्हाला परत पायी पण जावं लागलं. आणि थोडंसं प्रीतम घाबरला होता की वेळेच्या आधी त्या पोहोचवू शकू की नाही शकू असं वगैरे, म्हणून थोडंसं ते भीती वाटत होती त्याला. त्यानंतर आमची वॉशिंग मशीन दुसऱ्या दिवशी आली आहे, तुम्ही बघू शकता. रात्री कारण आम्ही काही सेलिब्रेट वगैरे केलंच नाही, घरी येऊन जेवण करून झोपून गेलो. आणि
फायनली आमच्याकडे वॉशिंग मशीन आली आहे आणि मला आता कपडे मोस्ट ऑफ टाईम वॉशिंग मशीनमध्ये धुवायला मिळणार आहे. पहिली गोष्ट तर हे होतं वॉशिंग मशीन घेण्याच्या मागे की आतापर्यंत आम्ही जेव्हा त्या सोसायटीमध्ये होतो, जुन्या सोसायटीमध्ये, तेव्हा वर्षा मला भरपूर हेल्प करत होती बेडशीट्स वगैरे धुवायला. पण आता तसं काही पॉसिबल होणार नाही, म्हणून आधी आम्ही वॉशिंग मशीन घेतली. कारण बेडशीट्स तर प्रत्येक 3 ते 4 दिवसांनी आम्हाला वॉश करावंच लागते अवयूमुळे, आणि तो सुसू वगैरे करतो, त्यामुळे प्रीतमला ते स्मेल वगैरे जमत नाही, तर आम्हाला 2 ते 3 दिवसात आम्हाला चेंज करावंच लागतं. आणि इथे आल्यानंतर अवयूची भरपूर मज्जा आहे, कारण इथे छान असं गार्डन आहे आणि त्याला मी तिथे घेऊन आली आज. तो थोडा घाबरतो आहे, कारण नवीन जागा आहे, नवीन लोक त्याला दिसत आहे, त्यामुळे तो थोडासा असा सॅड होता. पण तरीसुद्धा मी त्याला बसवलं 1 ते 2 गोष्टींवर, पण तो कम्फर्टेबल नव्हता, भरपूर रडत होता, म्हणून आम्ही जास्ती वेळ काही तिथे खेळलो नाही. थोडंफार त्याला वॉक करवलं आणि त्यानंतर आम्ही तिथनं निघालो. पण निघायच्या पूर्वी ना त्याला मी झुल्यावर बसवलं, पण तो झुल्याला घाबरतो हे मला आज कळलं. असो, आता तो छोटा आहे त्यामुळे हळूहळू त्याला सवय होईल. थोड्या वेळ त्याला फिरवलं वगैरे बाहेर आणि त्यानंतर मग मी वर गेली, म्हणजे माझ्या घरी गेली आणि स्वयंपाकाची तयारी केली. आणि त्यानंतर पण मी काही शूट केलं नाही त्या दिवशी. आणि आता 3रा दिवस आहे आणि आज आम्ही फायनली प्रीतमने मागवलेला ब्रिंगिनचा केक 2 दिवसानंतर कट करणार आहे. असो, काही हरकत नाही, पण मला अवयू जागा असतानाच केक कट करायचा होता, कारण एक केक मी विदाऊट तो जागा असताना कट केला होता. म्हणून इथे मी, प्रीतम आणि अवयू आम्ही तिघांनी केक कट केला. हा ड्रेस मला प्रीतमने घेऊन दिला, म्हणजे मम्मी बोलली होती की ड्रेस घे माझ्याकडून, तर प्रीतम बोलला की चल तुला ड्रेस घेऊन देते. तर हा सिम्पलचा ड्रेस आम्ही घेतला होता. थोडा हेवी ड्रेस घ्यायचं प्लॅन होतं, पण असं वाटलं की आता काही गरज नाही आहे, कुठे जायचंसुद्धा नाही आहे, त्यामुळे एक सिम्पलचाच ड्रेस घेते जो की मला इझिली कुठेही वेअर करता येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढेसुद्धा मी लवकरात लवकर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल. मी जेव्हा शिफ्टिंग करत होते तोसुद्धा एक व्हिडिओ अजून पेंडिंग आहे, तो पण मी लवकरच ॲड करेल यात. आणि माझा एक मेहर रिट्रीटचा सुद्धा व्हिडिओ आहे, जेव्हा आम्ही फिरायला तिथे गेलेलो, तोसुद्धा मी नक्की अपलोड करेल. चला तर बाय गाईज, टेक केअर.